अहो महाराष्ट्र तर खड्ड्यात गेलाच, विकास बसला बोंबा मारत। अहो कितीही लपवलं तरी पडलं ना हो उघडं। मित्रहो नमस्कार। विधानसभा निवडणूक हरतोय वातावरण ते लोकसभेच्या वेळेला दिसून आलेलं होतं। त्यावेळेला विधानसभा ज्या वेळेला समोर आली त्यावेळेला या महायुतीच्या मनात धाकधूक होती, आपण विधानसभा निवडणूक हरणार ही एक भीती होती। आणि या भीतीमुळे महायुतीनं वाटेल तशा योजना जाहीर करून जनतेचा पैसा वारे माप उधळला, अगदी खिरापती सारखा वाटला म्हणावं तर। अहो विरोधक ओरडत राहिले, अर्थतज्ञ इशारा देत राहिले, पण सत्तेसाठी आपल्या खुर्चीसाठी सरकारची तिजोरी रिकामी केली। तिजोरीची कोणी परवाही केलेली नाही। अहो तुमच्या आमच्या खिशातले पैसे ते आधीच महाराष्ट्र कर्जाच्या ओझ्याखाली दबून गेलेला आहे, त्यात नवे नवे कर्ज काढून महाराष्ट्र आणखी खड्ड्यात घालण्याचं पाप केलं जात आहे। पाप वेगवेगळ्या योजनांच्यासाठी खर्च, त्याच्या जाहिरातबाजीसाठी पुन्हा खर्च, नुसती उधळण। जनतेचा पैसा उधळायला यांचं काय जातंय? अहो जात तर काही नाहीच, पण सत्ता मात्र येते ना यांची। आता उधळलेले हे पैसे पुन्हा जनतेच्या म्हणजे तुमच्या आमच्या खिशातून वसूल करायला हे मोकळे होतील। बघा आता अगदी अर्थसंकल्पात हे सरकार सामान्याच्या कंबरठ्यावर कसं लाद घालतंय ते। अहो काही दिवस उरलेत आता दिसेलच। प्रचंड बहुमतानं सत्तेत आलेल्या महायुती सरकारनं निवडणुकीच्या आधी लाडक्या बहिणीच्या खात्यात मोठ्या प्रमाणात पैसा जमा करीत त्यांना खुश केलं, पण त्याच वेळी राज्याच्या अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात ताण पडल्याचं दिसू लागलं आणि त्याचे परिणाम देखील पाहायला मिळणारच होते। विकास कामं ठप्प होणार होती, महत्त्वाच्या कामासाठी सरकारकडे पैसा उरणार नव्हता असं विरोधक देखील आधीपासून सांगत होते। ऐकतंय कोण? शेवटी घडलं ना तसंच। आता सरकारची इज्जत सुद्धा धोक्यात आली आहे। बघा राज्यातल्या विविध विभागाच्या मार्फत जी काही कामं होतात ते काम करणारे ठेकेदार प्रचंड नाराज झालेले आहेत, संतापलेले आहेत आणि त्याचबरोबर हतबल देखील झाले आहेत। अहो त्यांनी केलेल्या कामाचे जवळपास 89,000 कोटी रुपये देणे बाकी आहे, एवढं देणं थकलं आहे। सरकार काही केल्या हे पैसे त्यांना द्यायला तयार नाही। अहो ठेकेदार थांबणार तरी किती काळ सांगा? अहो काही मर्यादा असतात की नाही? अनेक महिन्यापासून या पैशाची वाट पाहणाऱ्या ठेकेदारांच्या संघटनेनं आता सरकारला थेट काम बंद करण्याचा इशारा दिलेला आहे। अहो जवळपास 8 महिन्यापासून या पैशाची वाट पाहणाऱ्या या ठेकेदारांनी लवकरात लवकर आपल्या मागण्या पूर्ण करण्यास सरकारला सांगितलं आहे, विनंती केल्या आहेत आणि बघा इशाराही दिलेला आहे। हे जर नाही केलं तर 5 फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा या ठेकेदारांनी दिला आहे, म्हणजे अगदी उद्यापासूनच। महाराष्ट्र राज्य ठेकेदार संघाचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी या संदर्भामध्ये सरकारला एक पत्र लिहून नाराजी देखील व्यक्त केली आहे। आमच्या मागण्याकडे लक्ष देण्याऐवजी सरकार मोफत वस्तू वाटण्याच्या मागे लागल्याचा आरोप देखील त्यांनी या पत्रामध्ये केला आहे। वास्तविक मागील वर्षापासून म्हणजे जुलै 2024 पासून ठेकेदारांचे हे पैसे सरकारकडे प्रलंबित आहेत। अहो जाहिरातबाजीसाठी प्रचंड उधळण केली जात असताना दुसरीकडे या ठेकेदारांचे पैसे हे सरकार देत नाही। त्यामुळे आता पुढची विकास कामं कशी होतील याची नुसती आता आपण कल्पना केलेलीच बरी, हो की नाही? या कंत्राटदार संघटनेने यापूर्वी देखील म्हणजे 14 जानेवारी 25ला सरकारला एक पत्रही दिलेलं आहे। या पत्रानंतरही सरकारनं आमच्या पैशाची कोणतीही व्यवस्था केली नाही म्हणून या संघटनेनं पुन्हा नव्यानं 30 जानेवारी रोजी लिहिलेल्या पत्रात आणखी म्हटलेलं आहे की आधी मागणी करूनही सरकार लक्ष देत नाही। बघा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री राजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील या मंत्र्यांना देखील ही पत्र पाठवण्यात आलेली आहेत। असंच एक पत्र राज्य अभियंता संघटनेनं देखील पाठवलेलं आहे। राज्य सरकारकडून आम्हाला जुलै 24 पासून निधीच मिळालेला नाही। आम्ही सातत्यानं सरकारसमोर हा विषय मांडतो आहोत, पण कोणत्याही आश्वासनाशिवाय आम्हाला बाजूला सारलं जात आहे। पैसा मिळाल्याशिवाय कोणताही ठेकेदार काम करील तरी कसा, असा सवाल देखील त्यांनी या पत्रामधून विचारला आहे।
त्यामुळेच आम्ही 5 फेब्रुवारीपासून काम थांबवण्याचा निर्णय घेतल्याचं देखील राज्य अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी सांगून टाकलेलं आहे। आता बघा, या संदर्भामध्ये राज्यभरातील ठेकेदारांची एक बैठक म्हणजे उद्या 4 फेब्रुवारी रोजी होत आहे। भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात जवळपास 3 लाख ठेकेदार आहेत जे राज्य सरकारच्या विविध लहान मोठ्या प्रकल्पासाठी कामं करतात। या 3 लाख ठेकेदारावर अवलंबून असलेले लोक हे कोट्यावधीच्या संख्येनं आहेत। जर जुलै 24 पासून पैसे मिळालेच नसतील तर आम्ही काम कसं सुरू ठेवायचं असा सवाल आता विचारू लागला आहे। वारंवार पत्र पाठवून देखील आम्हाला सरकारकडून कोणत्याही प्रकारचा सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केलेली आहे। मुंबई ठेकेदार असोसिएशनचे कार्यकारी अध्यक्ष दादा इंगळे यांचा तर दावा असा आहे, मुंबई सर्कलमधील केवळ 3 विभागांचे जवळपास 600 कोटींची बिले प्रलंबित आहेत सरकारकडे। आता बघा, अशा प्रकारे वेळेवर निधी मिळत नसल्यामुळे आर्थिक आणि मानसिक अशा दोन्ही प्रकारचं नुकसान ठेकेदारांना सहन करावं लागत आहे। थकलेल्या या रकमा कशा आहेत बघा, पीडब्ल्यूडी म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग 46,000 कोटी, जलजीवन मिशन 18,000 कोटी, ग्रामीण विकास 8,600 कोटी, जलसंपदा विभाग 19,700 कोटी आणि शहर विकास 17,000 कोटी रुपये। म्हणजे बघा, एवढी रक्कम थकवली असेल तर विकास कुठे शोधायचा? लाडक्या घोषणेत की आकर्षक योजनेमध्ये शोधायचा हा विकास आता? महाराष्ट्र तर खड्ड्यात गेलाच, विकास बसला बोंबा मारत। कितीही लपवलं तरी पडलं ना हो उघडं। आणि ही तर आता सुरुवात आहे। का बरं अशी फसवणूक करीत असेल हे महायुतीचं सरकार? मित्रांनो, तुमच्या मनात काय विचार येतात जरूर व्यक्त व्हा आणि आपण आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही तर अपेक्षा आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।